28 जूनला चंद्रपुरात बहुजन समाजाचा महामोर्चा। राष्ट्रीय ओबीसी महासंघ, विजाभज, विमाप्र, अनुसूचित जाती जमाती सर्व समाज संघटनेतर्फे 28 जूनला ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी आणि 14 मे 2026 महाराष्ट्र सरकारने आरक्षित वर्गासाठी काढलेला कॅबिनेट निर्णय रद्द करावा यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। केंद्र सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सोबतच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे 30 एप्रिल 2025ला केंद्र सरकारने कॅबिनेट बैठक घेऊन निर्णय जारी केले होते। प्रत्यक्षात या संदर्भात 22 जानेवारीला राजपत्र जारी केले। 1 मे पासून स्वघर गणना सुरुवात झाली, ती 15 मे 2026 पर्यंत आणि प्रगणकद्वारे मकान सूचीकरणाला 16 मे पासून सुरुवात झाली। जनगणनेसंबंधित 33 प्रश्नावली जाहीर करण्यात आली होती। 12व्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा स्पष्ट उल्लेख करतानाच इतरांसाठी अन्य शब्दाचा वापर करण्यात आला। मात्र ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आल्याने जातनिहाय जनगणनेवरून प्रश्न निर्माण झाला आहे। 14 मे 2026ला आरक्षित गटासाठी महाराष्ट्र सरकारने कॅबिनेट निर्णय घेतला आहे। तो निर्णय ओबीसी, विजाभज, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत घातक असून या निर्णयामुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मोठे नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे। म्हणून सर्व बहुजन समाजाने मिळून या महामोर्चाचे आयोजन केले आहे। यावेळी ओबीसी, विजाभज, विमाप्र, अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधी उपस्थित होते। आज 28 तारखेला बहुजन समाजा महामोर्चा निघणार आहे। प्रामुख्याने प्रत्येक तहसीलच्या भागामध्ये आम्ही सभा घेतलेल्या आहेत। आज आम्ही हे शहराची नियोजन सभा आहे। या नियोजन सभेमध्ये आम्ही प्रत्येक समाजातील सर्व घटकांना पाचारण केलेलं आहे आणि 28 तारखेचा जो महामोर्चा आहे प्रामुख्याने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी आणि आरक्षित वर्गासाठी महाराष्ट्र सरकारने 14 मेचा जो कॅबिनेट निर्णय घेतला तो रद्द करावा। तर केंद्र सरकारने जो 30 डिसेंबर 2025ला कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला होता की जातनिहाय जनगणना करावी, प्रत्यक्षात जेव्हा जो राजपत्र काढलं 22 जानेवारी 2026ला राजपत्र काढल्यावर राजपत्रामध्ये 12व्या क्रमांकावर अनुसूचित जाती जमाती आणि अन्य असा उल्लेख केल्यामुळे आम्ही त्या राजपत्रावर आक्षेप घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याचा आम्ही असहकार आंदोलन पुकारलेलं आहे। यानंतरही सुद्धा केंद्र सरकार अजूनही आम्हाला सांगत आहे की आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहोत। आमचं एवढंच म्हणणं आहे सरकारला, जोपर्यंत राजपत्र निघणार नाही तोपर्यंत आमचं असहकार आंदोलन सुरू राहील आणि देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आमचं हे मोर्चे आंदोलन सुरूच राहणार आहे। या व्यतिरिक्त सुद्धा केंद्र सरकारने राजपत्र नाही काढलं, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर देशव्यापी मोठं आंदोलन उभं केलं जाईल।